शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य सारखं पद असन हे मिळवण्यासाठी सुद्धा काय ना काय तरी द्यावं लागायचं. आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला स्थायी समिती सदस्य पद असन शहर अध्यक्ष पदासाठी 25 लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. राऊतांनी 2 दिवसापूर्वी उपसभापती निलमताई गोरे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेले आहे ते फक्त निलमताई गोरेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे. रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं अशाच पद्धतीने 2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा पुणे शहर शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम जाहीर निषेध केलेला आहे. मला आम्ही काही दिवस मी पूर्वीच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. मला सुद्धा अंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे. माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला काही शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यासारखं पद असन हे मिळवण्यासाठी सुद्धा काय ना काय तरी द्यावं लागायचं. त्यामुळे हे अंडे पिल्ले सगळी आम्हाला माहिती आहे. काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका, परंतु जे काही बोललेलं आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे. भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू. या ठिकाणी पुणे शहरात संजय राऊत जर फिरले त्याला आम्ही कदापित शिवसेना पक्ष या ठिकाणी तोंडाला काळ फासून त्याला फिरून देणार नाही आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे. माझ्यासारख्या शिवसैनिकाला पुणे शहराचा शहर अध्यक्ष करायच्या वेळी बाळा कदम सारख्या त्यावेळेचा संपर्क प्रमुखाने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळी संजय राऊतांकडे होती. माझ्यासारख्या शिवसैनिकाला गेले 20 वर्ष खडपसर सारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला स्थायी समिती सदस्य पद असेल शहर अध्यक्ष पदासाठी 25 लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि 5 लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे. म्हणून मला अंडपिल्ल काढायला लावू नका. जे काय बेताल वक्तव्य संजय राऊतांनी निलमताई गोरेवर केलेलं आहे ते निलमताई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे त्याचा जाहीर निषेध त्यावेळेसचे संपर्क प्रमुख होते बाळा कदम, त्याचे काही चेले होते. त्यावेळेस त्यांनी 25 लाखाची मागणी या ठिकाणी केली होती. 5 लाख रुपयाची बी एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागायचा या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. परंतु जे काय बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी महिलांवर केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेचं म्हणत होतं ते खरं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी बघा त्यांना द्यावं लागलं नसेल पण बाकीच्यांना काय द्यावं लागलं असेल ते त्यांना माहिती. परंतु जे आमच्या संघ घडले ते आम्ही आता तुम्हाला सांगितलंय. निलमताई म्हटलं नाही की मला आपण मर्सिडीज वगैरे द्यायला लागत होते मातोश्रीला त्यांनी आमदार वगैरे होताना, हे काय तुम्ही त्याचं समर्थन करू? आमच्या सारख्याला मागितलं वरती नक्कीच मागितलेलं असतं ना. आज माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मागितलं असेल तर काही शिवसेना ज्यावेळेस नगरसेवक होते गटनेते असलेले तुमचेच असताना त्याला कुठं पक्षाकडून काय मागितलं असेल. माझ्यासारख्या शिवसैनिकाला शहर अध्यक्ष स्थायी समिती सदस्य अशा अनेक शिवसैनिकांना मोठी मोठी पदं घ्यायची असं ना काय द्यावं लागायचं. म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आज जे काय वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध संजय राऊतांनी या ठिकाणी केलेला आहे. ते पैसे कोणाका जाणार होतं काय जाणार होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी जे काय पैसे त्यावेळी त्याच्या चेल्याकडून मागितलं होतं. माझ्यासारख्यानं तर अनेक शिवसैनिकांकडून वेगवेगळे पदं देण्यासाठी या गोष्टी घडत होत्या. त्यावेळेस निलमताई देखील पुण्याचे नेते होता तेव्हा काय असं संपर्क प्रमुख त्यावेळेस बाळा कदम होते. त्यावेळेसचे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी संजय राऊतांकडे होती आणि त्याच्या चेल्याने पैसे मागितलं होतं. स्थायी समिती सारखे पद शहरात अनेक जणांना मागितलं, मलाच नाही तर अनेक जणांना मागितलेलं आहे. त्यामुळे त्याचा जाहीर निषेध आमच्या माता बहिणींचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे. त्याचा आज या ठिकाणी जाहीर निषेध पुणे शहराच्या वतीने केलेला आहे.